आपल्या दोन्ही भावांची आर्मीची ट्रेनिंग पूर्ण झाली आणि त्यांचीच पासिंग आउट परेड पाहण्यासाठी उडीसाल गेलतो. पण आता रेल्वे स्टेशनवर आमच्या सोबत आलेल्या एका मित्राची बॅगच चोरी गेली आणि बॅग चोरणारा चोर सुद्धा सापडला. आणि पुढे काय झालं तुम्हीच पाहून जा. तर जय श्राम मंडळी, अभय पवारचे दोन्ही भावासारखे मित्र आर्मीची ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी ओडिसाला गेलेली होती. पूर्ण 6-7 महिन्यानंतर त्यांची ट्रेनिंग संपलेली होती आणि शपथ ग्रहणाचा कार्यक्रम बघण्यासाठी त्यांनी आम्हाला ओडिसाला बोलवलेलं होतं. मग मस्तपैकी ट्रेन मध्ये प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही ओडिसाला पोहोचलो आणि पूर्ण 2 दिवसाचा ट्रेन मध्ये प्रवास केला होता म्हणून लय भूक लागलेली होती. काहीतरी चांगलं खायचं होतं म्हणून आधी मस्तपैकी जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर रूम मध्ये मस्तपैकी झोप घेतली. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पूर्ण रिक्षा भरवली, बीचच्या दिशेने निघलो. आणि अभय पवारच्या अंगात काही कमी चाळे नाही बरं का. आता बसायचं ना गपचूप रिक्षामध्ये, नाही इकडे उलटच लटकायचं होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट खरी सांगा, तुम्ही समुद्र फक्त मोबाईल मध्ये टीव्ही मध्येच बघितला होता बरं का, पण आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघितला. आणि आपला एक फॅन आला, अभय पवारचं नाव लिहून गेला. इकडे काकाला मावशीला गाडीवर बसून दिलं. म्हणलं मी तुमचा मस्तपैकी जोडीचा एक व्हिडिओ काढू. बीचवर थोड्या वेळ मजा केल्यानंतर आम्हाला डायरेक्ट आता आर्मीच्या कॅम्प मध्ये जायचं होतं म्हणून आम्हाला रिक्षा आली होती न्यायला. आणि गेट मधून आतमध्ये एंट्री मारल्या दिसलं की एवढे सारे लोक आले होते शपथ ग्रहणाचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेले. या सगळ्या लोकांपैकी कोणाच तरी भाऊ, कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी मित्र ट्रेनिंग घेऊन देशाच्या रक्षणासाठी जायला तयार झाले होते. चला तरी आर्मीच्या गाड्या आम्हाला कुठे घेऊन गेल्या आणि आपली स्टेशनवरून चोरी झालेली बॅग आपल्याला पुन्हा भेटली का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला पार्ट 2 पाहावं लागेल आणि त्यासाठी फॉलो करून ठेवावं लागेल.